सोशल मीडियावरचे जे गुन्हे असतात ना, म्हणजे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचं जे IT ॲक्टचा हे असतो, उल्लंघन केलेलं असतं. तर ह्या गुन्ह्यातले संदर्भातले मला काय वाटतं माहिती आहे का, की जेव्हा ह्या गुन्ह्याचे चार्जशीट कोर्टात दाखल होतं, त्याची प्रोसिजर सुरू होते, तर पीडित लोक जे असतात किंवा जे फिर्यादी लोक जे असतात ना, तर त्यांना सरकारी वकील मिळतोय. तर ह्या सरकारी वकिलांनी का आरोपी जे सोशल मीडियावरचे असतात तर त्यांच्या संदर्भातले अपडेट्स काय आहेत ह्याचा सुद्धा अभ्यास केला पाहिजे मी म्हणते बरं का. कसं माहिती आहे का, मी स्वतः एका गुन्ह्यातली फिर्यादी आहे आणि माझ्या गुन्ह्यातली आरोपी एक महिला आहे. आता याच्यामधली महिला प्रत्येक वेळेस काय करते, कोर्टामध्ये काही ना काही बहाणे सांगते की आज हे झालं ते झालं, मी येऊ शकत नाही म्हणून काहीतरी माफीचा अर्ज देणं वगैरे असं करते. लास्ट टाइम तिने काय केलं माहीत आहे का, चक्क तिने नातेवाईक मेल्याचं सांगितलं आणि त्याच्यामुळे मी येऊ शकत नाही असं सांगितलं आणि त्याचं डेथ सर्टिफिकेट दिलं बरं का, काय दिलं. आणि तिनं त्या टायमाला ती कुठंतरी याला असे सगळे तीर्थक्षेत्र करत होती आणि तिचा तो प्लॅन अगोदरच ठरलेला होता. म्हणजे हे जे सोशल मीडियावरचे गुन्हे करणारे आरोपी आहेत ना, तर याच्या संदर्भातले आणि मग ती ह्याला गेलेली आहे महिला, काय दुखणं करायला काय मेलेल्या माणसाचं, आणि ती तिकडं काय काय ताटं बिटं खाणं पिणं हिंडणं फिरणं असं सगळं करते आणि इकडं तिला का माफी कोर्ट देते. मग अशा वेळेस फिर्यादीनं बघा 4 वर्ष झाले तारीख त्याला हे झालंय आणि फास्ट ट्रॅकमधलं प्रकरण आहे, म्हणजे अट्रॉसिटी ॲक्टमधलं आहे, IT ॲक्टमधलं आहे प्रकरण. त्याच्यामधल्या काही आरोपीचाच हे झाला नाही, त्याच्यातला तपास करायचा ऑर्डर कोर्टानं केलं नाही. पण आता काय माहिती आहे का, न्यायव्यवस्थेवर बोलायचंच नाही म्हणतात, त्याच्या संदर्भात काही बोलायचंच नाही. आणि आम्ही म्हणजे इव्हन न्यायाधीश म्हणजे ते कोर्टच बदलण्याचा अर्ज केला तरी त्यात काही अपडेट्स नाही. म्हणून आम्ही म्हणतोय की जरा सरकारी वकिलांना आरोपीच्या बाबतीतले सोशल मीडियावर काय अपडेट्स आहेत ना, खरं सांगतंय का खोटं सांगतंय, काय अर्ज देतंय हे तरी जरा बघितलं पाहिजे का नाही. तुम्हाला काय वाटतं मला सांगा बरं.